परेशान आम्ही लोकांचे पैसे द्यायचे मला 80,000 रुपये विड्रॉल करून देतो म्हणून तुम्ही अगोदर या बाईचं होल्ड काढा. हे कधीचा अर्ज आहे? 8व्या महिन्यातला अर्ज आहे मॅडम. 8व्या महिन्यातला अर्ज आहे. ती तेव्हापासून ती बाई त्या टेन्शन मध्ये सिग्नेचर अरे बघा तुम्ही हे पिढी पिपरीकर बघा आणि हे पिढी पिपरीकर बघा किती फरक आहे. त्याने आता त्यांच्या मुलावर कारवाई करा. तुम्ही यांच्यावर नाही करू शकता. यांची सही नाही. तुम्ही यांचं होल्ड यांचं खातं गोठवलं आहे. का बरं गोठवलं? तिच्या पोरांनी कधीच कर्ज घेतलं आणि कधीच तुम्ही ते कोणत्या कारणासाठी गोठवलं मला एवढं सांगा. तो अधिकार तुम्हाला कोणता दिला? कुठल्या रायटिंग मध्ये तुम्हाला आदेश होता ते खातं गोठवण्यासंदर्भात? एक कर्ज आहे जानेवारी 2025. हे साक्षीदार होते त्याच्यामध्ये? दाखवा मला. दाखवू आता एक सांगतो. हे कुठं साक्षीदार होते जेव्हा त्यांनी पहिलं कर्ज यांच्या मुलांनी पहिला कर्ज घेतलं तेव्हा ते साक्षीदार होते. ऐका दुसऱ्या याच्यात सिग्नेचर क्रॉस व्हेरीफाय करू आपण त्याचं. पण तुम्हाला एक सांगतो नियमाप्रमाणे अगोदर तुम्हाला जर तुम्हाला कर्ज वसुली करायची आहे तर तुम्ही डायरेक्ट साक्षीदारावर जाऊ शकत नाही. पहिला तुम्ही कर्ज वसुलीसाठी जो कर्जदार आहे ऐका ना पहिलं माझं तर ऐकून घ्या मॅडम माझं ऐकून घ्या ना. तुम्हाला कर्ज वसुली करायची आहे ना तर अगोदर कर्ज वसुलीची कारवाई तुम्ही याच्या मुलावर करायला पाहिजे. तुम्ही त्याच्या संदर्भात कोणती जप्तीची कारवाई वगैरे केली का? तुम्ही पत्र त्याला दिलं पण जप्तीची कारवाई केली का? नाही केली. जर त्याच्याकडे नसेल तर तुम्ही यांच्यावर तुम्ही आले असते. कोर्ट आदेश पाहिजे सगळ्याच गोष्टी पाहिजे. तुम्हाला यांच्यासाठी पण तसेच लेखी आदेश वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजे. बघा हे हार्ट पेशंट आहे. हिची कधी जगत कधी हे पोलीस हे बघा हे सगळं बघून घ्या. तुम्ही तिला एवढा भयंकर मानसिक त्रास झालेला आहे. तिला साधं चालणं होत नाही त्या बाईला. एवढी ती थरथर कापत राहते ती पूर्ण. तुम्ही तिच्या हक्काचे पैसे नका घेतो. मला यांच्या पोरांसोबत काय आहे मला ही साक्षीदार आहे 2025ला 25 मध्ये नाही. यांनी ऑलरेडी एसपीला ऍप्लिकेशन दिलंय. यांनी कलेक्टरला ऍप्लिकेशन दिलंय. परेशान आम्ही लोकांचे पैसे द्यायचे मला 80,000 रुपये विड्रॉल करून देतो म्हणून तुम्ही अगोदर या बाईचं होल्ड काढा. तिच्या पैसे तिच्या हाती जाऊ द्या. आता उपचारासाठी गरज आहे. त्या बाईला उपचाराची गरज आहे सध्या. तुमची काही कोर्टात केस नाही चालू आहे. कुठं कंप्लेंट टाकली? एसपी आणि याच्याकडेच टाकली ना? एसपी कडेच टाकली ना? हो तर झालं ना. ते करता येईल ना ते स्टॉप करता येईल. बघा 2025 मध्ये यांनी सही मागलेली नाही हे सरळ सांगत. तुम्ही त्यांचं फक्त रक्ताचं नातं आहे किंवा तिचं खातं तुमच्याकडे तिचे पैसे आहे म्हणून तुम्ही तिचं पेमेंट स्टॉप करणं. आता तिला उपचाराची गरज आहे. ती हार्ट पेशंट आहे. तुम्ही कर्ज वसुली कशी करता का करता ते मला माहित नाही. तुम्ही तुमची प्रोसेस करा पण तुम्ही तिचं खातं नाही तुम्ही गोठवू शकता. त्यांच्या दिवशी आम्हाला एआर देणार रिटर्न मध्ये की मॅडम आता तुम्ही चल एआर कडचा आणि एआरच्या ऑफिस मध्ये बसवतो. आता महिला असल्यामुळे त्या गैरफायदा घेत आहे. नमस्कार मी सचिन भर. आज पिपरीकर काकू कार्यालयामध्ये मिठाई घेऊन आलेले आहेत. एक पिपरीकर काकू हे एक हार्ट पेशंट आहे सोबतच विधवा महिला देखील आहे. चंद्रपुरातील महात्मा ज्योतिबा फुले सहकारी पतसंस्थेमध्ये त्यांचे जवळपास 1.5 लाख रुपये नियमबाह्य पद्धतीने अडकवण्यात आले होते. काकूने वारंवार त्या संस्थेला जाऊन विनंती केली की मी हार्ट पेशंट आहे माझ्यावर कर्ज झालेलं आहे ते मला चुकत करायचं असल्यामुळे मला माझे पैसे परत द्या. परंतु मुलाने कर्ज घेतला आहे म्हणून काकूचे 1.5 लाख रुपये हे काकूंना देण्यात येत नव्हते. शेवटी काकू आपल्या कार्यालयात आल्या आणि काकूसोबत आम्ही सर्व मनसेची टीम गेली. त्या पतसंस्थेचे भेटलो व त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही नियमबाह्य पद्धतीने पैसे अडकवलेले आहेत
परंतु ते मानायला तयार नव्हते. शेवटी सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली व त्या माध्यमातून आज काकूचे 1.5 लाख रुपये त्यांना मिळालेले आहेत. म्हणून काकू आज या ठिकाणी मिठाई घेऊन आलेले आहे. अशा प्रकारे अनेक लोक आहेत ज्यांना नियमबाह्य पद्धतीने पैसे अडकवण्यात येते. तसेच यांच्या सुनबाईचे देखील आरडी विड्रॉल झाल्यानंतर देखील त्यांचे 1 लाख रुपये नियमबाह्य पद्धतीने त्या संस्थेकडून कापण्यात आलेले आहे. आम्ही त्याच्यासाठी हा समोर लढा लढणार आहोत. काकूंना त्यांचे पैसे मिळाले, त्यांचं कर्ज चुकतं झालं. आज काकू म्हणून या ठिकाणी आले आहेत. सचिन बापूंमुळे मला पैसे मिळाले, त्यांचे खूप खूप आभार.